Hello friend, today's lecture I am going to discuss about the demand forecasting. The demand forecasting is a very important part in the economics or in the business era. Demand forecasting is the necessary part for the businessman. In the business, there are very much fluctuations about the demand and demand pattern as well as production and competitions. So in this view, producer have to estimate the demand for his product. Without that he cannot success in the market. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी तिसऱ्या युनिट मध्ये असणारा शेवटचा पॉइंट म्हणजे डिमांड फोरकास्टिंग हे पाहणार आहोत. तर याच्यामध्ये मीनिंग आणि इम्पॉर्टन्स पाहत आहोत. त्याच प्रामुख्याने इंट्रोडक्शन मध्ये सांगितले की डिमांड फोरकास्टिंग हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या अगोदर आपण डिमांड पाहिलेली होती, डिमांड लॉ पाहिलेला होता, परंतु त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो डिमांड फोरकास्टिंग आहे. प्रत्येक उद्योगपतीला जेव्हा बाजारामध्ये वस्तूची विक्री करावी लागते तेव्हा त्याला बाजाराचा अंदाज घ्यावा लागतो. बाजारामध्ये आपल्या प्रोडक्टला मागणी कशी असेल याचा अंदाज त्याला घ्यावा लागतो आणि त्याच्यानुसार त्याला डिमांड फोरकास्टिंग करावं लागतं. So in the sense, demand forecasting is the estimation of the demand. That is the one type of guess about the demand for the future. What will be the demand for his product? For the further demand, he is going to estimate the demand forecasting. तर भविष्यातील आपल्या वस्तूची मागणी वाढावी यासाठी मागणीबद्दलचा अंदाज व्यक्त करणे त्याला डिमांड फोरकास्टिंग असं म्हणतात. लक्षात घ्या. So that was the introduction of the demand forecasting. Now I will explain the meaning of the demand forecasting. A forecast is a production or estimation of future situation under given construction and under given various conditions. Demand forecast means expectation about the future course of the market demand for a product. In other words, it means prediction of future demand, good for commodity or commodity both have estimates in the market in the demand forecasting. तर मित्रांनो, आपण पाहतोय की हा डिमांड फोरकास्टिंग मागणीचा पूर्व अंदाज. याच्यामध्ये मागणीचा पूर्व अंदाज म्हणजे काय आहे की दॅट इज द वन टाइप ऑफ एस्टिमेशन ऑफ द डिमांड इन द मार्केट इन द फ्युचर टाइम. म्हणजे भविष्यामध्ये एखाद्या वस्तूसाठी काय डिमांड असेल, काय मागणी असेल याचा अंदाज व्यक्त करणं म्हणजेच त्याला डिमांड फोरकास्टिंग असं म्हणतात. डिमांड फोरकास्टिंग हे भविष्यामध्ये आपल्या वस्तूसाठी काय मागणी असेल याचं एक्सपेक्टेशन करणं यालाच डिमांड फोरकास्टिंग असं म्हणतात. तर त्याचा मीनिंग आपण पाहिलेला आहे. आता आपण या ठिकाणी पुढचा जो भाग आहे इम्पॉर्टन्स ऑफ द डिमांड फोरकास्टिंग तो आपल्याला बघायचा आहे. द इम्पॉर्टन्स ऑफ द डिमांड फोरकास्टिंग, that also very important part, which point of view there is the importance of the demand forecasting. We have to look here. The first point is the importance of the demand forecasting in the production planning. When producer is going to make planning for the production, how to produce, where to produce, whom to produce, or what for produce, that's all are the questions about the production planning. In the production planning, and demand forecasting gives a guideline for the production planning. लक्षात घ्या, कोणताही उद्योग स्थापन करत असताना, व्यवसाय स्थापन करत असताना त्या ठिकाणी सुरुवातीला उद्योगाचं प्लॅनिंग कसं करायचं, उत्पादनाचं प्लॅनिंग कसं करायचं, प्रोडक्शन प्लॅनिंग कसं करायचं, हा पहिला प्रश्न असतो. आणि हा पहिला प्रश्न सोडवण्यासाठी
डिमांड फोरकास्टिंग फार महत्त्वाचं आहे. मागणीचे अनुमान जर बाजारामध्ये केले तर त्याच्यावरून त्या ठिकाणी प्रोडक्शन प्लॅनिंग करता येतं. द सेकंड पॉइंट इज द सप्लाय चेन एफिशियन्सी. When a producer is going to make a product, then their next question is how to supply his production in the market and how to become a supply chain for the selling a production. तर काय की प्रोडक्शन तयार झाल्यानंतर वस्तू विक्रीचा प्रश्न असतो आणि त्याच्यासाठी वस्तूचा पुरवठा बाजारामध्ये करावा लागतो. हा पुरवठा करत असताना प्रामुख्याने सप्लाय चेन तयार करावी लागते. म्हणजे काय की लक्षात घ्या, बिझनेसमॅन त्या ठिकाणी आपण पाहतो, त्याच्यानंतरचे होलसेलर, त्यानंतर सेलर, रिटेलर, अशा प्रकारचे जे काही प्रकार आहेत त्याची चेन व्यवस्थित प्रकारे तयार करावी लागते आणि त्याच्या माध्यमातून विक्री करावी लागते. सप्लाय चेन एफिशियन्सी ही वेगळ्या पद्धतीने करावी लागते. मग त्या ठिकाणी काही वेळा ॲडव्हर्टायझिंग करून असेल, काही वेळा प्लॅनिंग करून असेल, काही वेळा वेगवेगळ्या व्यूहरचना करून असेल, तर त्या ठिकाणी ते करावं लागतं. तर ते डिमांड फोरकास्टिंगवरून कळतं. द बेस ऑफ द डिमांड फोरकास्टिंग वी कॅन मेक अ सप्लाय चेन एफिशियन्सी. We can decide the how to provide facilities through the supply of the production to the consumer. We can decide on the demand forecasting. The third point is the sales forecasting. Sales forecasting means how to sell commodity in the market and which policy have to implement for the selling a commodity in the market. What type of changes have in the commodity for the selling a commodity in market, that direction getting by the demand forecasting. म्हणजे वस्तूची विक्री करत असताना कोणत्या प्रकारची व्यूहरचना आखावी, कशी आखावी, कोणत्या प्रकारच्या वस्तू विकाव्या, काय वस्तूमध्ये बदल करावा, अशा प्रकारचे या ठिकाणी आपण डिमांड फोरकास्टिंगच्या माध्यमातून सेल्स फोरकास्टिंग करू शकतो. आपण पाहतो की अनेक जण प्रोडक्शनमध्ये दुसऱ्याचे प्रोडक्शन पाहून बदल करतात. सो दॅट इज द सेल्स फोरकास्टिंग. बेस ऑफ द सेल्स फोरकास्टिंग we can make profit and that get direction by the demand forecasting. The next point is the control on the business or control of business. That is AG, that is become AG to control on the business to help of the demand forecasting. How to control loss, how to control more much cost, how to getting profit, and how to equal, how to make a beneficiary point related to the business. म्हणजे बिझनेसला कसा फायदा होईल त्या दृष्टिकोनातून खर्च कसा आटोक्यात आणावा, त्याचबरोबर प्राप्ती कशी काय करावी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहता येतात आणि त्यासाठी डिमांड फोरकास्टिंगचा आपल्याला गायडन्स होतो. द नेक्स्ट पॉइंट इज द सप्लायर अँड customer satisfaction. That is very important factor. Supplier and customer satisfaction. How to do the satisfaction of the consumer in the market, that is very important factor. Without the satisfaction of the consumer, there is not going to sold commodity in the market, because on the preference of the consumers commodity is going to sell in the market. तर या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी सप्लायर आणि कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन हे फार महत्त्वाचं असतं. एखादी वस्तू तयार केल्यानंतर त्या वस्तूचं बाजारामध्ये किती महत्त्व आहे, त्याला किती मागणी आहे, ती वस्तू बाजारात ग्राहकांनी घेतल्यानंतर त्यांना खरंच समाधान वाटतं का आणि विक्री करणाऱ्याला पण समाधान वाटतं का, हे तितकंच महत्त्वाचं आहे. हे कशावरून कळतं, तर बाजारामध्ये जेव्हा सर्वे केला जातो डिमांड फोरकास्टिंगच्या माध्यमातून लोकांची, ग्राहकांची मते जाणून घेतली जातात, त्याच्यावरून कळतं की प्रामुख्याने हे सप्लायर आणि कंझ्युमर हे सॅटिस्फाईड आहेत की नाही.
The next point is the inventory management. The demand forecasting also support for the inventory manager. What changes happening in the market, that is information getting by the डिमांड फोरकास्टिंग. बाजारामध्ये काय चेंजेस होत आहेत आणि आपण काय केलं पाहिजे हे या ठिकाणी इन्व्हेंटरी मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळतं, लक्षात घ्या. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतोय की ह्या बेसवरती मग आपण आपल्या प्रोडक्टमध्ये इनोव्हेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल, पूर्वीचा पार्लेजीचा पॅक तसाच ठेवला असता तर आज पार्लेजी कंपनी बंद करावी लागली असते. त्याचबरोबर पूर्वीचा रेनॉल्ड ठेवला असता तसाच तर आज रेनॉल्ड कंपनी बंद करावी लागते. तर या ठिकाणी मार्केट सर्वे करून, डिमांड फोरकास्टिंग करून त्या ठिकाणी काय बदल झालेले आहेत काय बदल झालेले आहेत डिमांडमध्ये आणि आपल्याला काय करायला पाहिजेत हे समजतं, लक्षात घ्या. नाव मार्केट, वेअर इज गोइंग मार्केट अँड व्हॉट चेंजेस मेड इन द मार्केट, that is understand by the demand forecasting, and the producer also changes in the production the base of the demand forecasting of the inventory management. The next point is the calculating rate of returns. So we can guess about the returns of the production on the base of the demand forecasting. डिमांड फोरकास्टिंगच्या माध्यमातून भविष्यात आपल्याला किती रिटर्न्स मिळतील याचा सुद्धा आपल्याला अंदाज करता येतो. आपल्या वस्तूसाठी एवढे ग्राहक बाजारामध्ये आहेत तर एवढे वस्तू खरेदी करतील आणि मग आपल्याला एवढा फायदा होईल हे आपण अगोदर कॅल्क्युलेट करू शकतो. जर पुढचा पॉईंट, नेक्स्ट पॉईंट इज द स्टॅबिलिटी. बिकॉज ऑफ द डिमांड फोरकास्टिंग वी गेटिंग अ वन टाइप ऑफ स्टॅबिलिटी. वी हॅव टू गिव चान्स टू improve our quality, improve our quantity, or improve our mistakes, and that's why we getting a stability, and that's become easy by the demand forecasting. डिमांड फोरकास्टिंगच्या माध्यमातून आपण आपली क्वालिटी सुधारू शकतो, क्वांटिटी सुधारू शकतो, आपण स्थिरता आणू शकतो, हे लक्षात घ्या. द नेक्स्ट पॉईंट इज द इकॉनॉमिक प्लॅनिंग अँड पॉलिसी मेकिंग. वी कॅन मेक अ पॉलिसी for the goods and services in the market on the base of the demand forecasting. And last point is the planning to enter an industry. So the last point, how to enter in the industry, that also easy by the demand forecasting. So all these points are indicate the importance of the demand forecasting. So thank you very much. There will be the one question, one or two question in the exam, objective type exam. What is the meaning of demand forecasting? And second will be the what will be the importance of the demand forecasting. Okay, thank you very much.